आज हनुमान जयंती देशभरातील हनुमान मंदिरामध्ये अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा होतीये। अनेक हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। आता मी पुण्यातील पेशवेकालीन श्रीमंत भिकारदास मारुती मंदिरामध्ये आलोय। या मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे। नाव देखील जर आपण बघितलं तर श्रीमंत भिकारदास मारुती असं नाव आहे आणि या मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची हनुमानाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। सुंदर अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हनुमान जन्म सोहळा देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी पार पडलेला आहे। जर आपण बघितलं तर या ठिकाणी भाविक दर्शन करताना दिसतायत। सुंदर अशी सजावट। आपल्यासोबत या मंदिराचे गुरुजी आहे। नक्की इतिहास काय आहे मंदिराचं आणि एक वेगळंच नाव आहे या हनुमानाला? साधारण पेशवेकालीन मंदिर आहे। जेव्हा पेशवे या ठिकाणी गादीवर बसले तेव्हा इथं पान सुपारी ठेवलेले आहे असा पेशव्यांच्या दप्तरी उल्लेख आहे। पर्वती जे दप्तर आहे इथं असा उल्लेख आहे आणि नवसाला पावणारा आहे। पिढ्यानपिढ्या येणारे लोक इथं आहेत आणि भिकारदास नावाचे सराफ होते माडीवाले, त्यांनी या ठिकाणी गरिबांची खूप सेवा केली। त्या नावावरून हे नाव भिकारदास असं पडलं। आज दिवसभर जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आले। आज सकाळी सुरुवातीला पहाटे 3 वाजता देवाचा अभिषेक झाला। अभिषेक झाल्यानंतर मग महाआरती झाली आणि मग जन्माचं कीर्तन झालं। 6:30ला जन्म झाला आणि दिवसभर प्रसाद वाटप सुरू आहे। जी आपण हनुमानाची मूर्ती बघतोय भिकारदास मारुतीची, ही तेव्हाचीच म्हणजे जवळपास 350 वर्ष तेव्हाचीच मूर्ती, जुनी मूर्ती, पेशवेकालीन मूर्ती आहे। हो, जर आपण बघितलं तर ही पेशवेकालीन हनुमानाची मूर्ती आहे आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे जी आज पूर्ण चांदीच्या दागिन्यांनी सजलेली आहे। आभूषण या ठिकाणी आहेत आणि याच बाप्पांच्या याच हनुमानाच्या दर्शनासाठी लांबून या ठिकाणी भाविक येत असतात। आणि आज जर आपण बघितलं तर हनुमान जयंती निमित्ताने सगळे भाविक या ठिकाणी येत आहेत, प्रसाद आणतायत आणि महाप्रसादाचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वर जर आपण बघितलं तर सुंदर अशी रोषणाई देखील या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे। जर आपण पुढं सभामंडप बघितलं या मंदिराचं तर खूप सुनं असं हा पेशवेकालीनच जतन त्या पद्धतीने इथं करण्यात आलेली आहे आणि आज रोषणाई करत, फुलांची सजावट करत अतिशय उत्साहात हनुमान जयंती या ठिकाणी साजरा होती आणि आपण भाविकांची गर्दीवरून अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीने या मंदिरात अतिशय भाविक आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती या ठिकाणी साजरी होतीये। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।